नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी खणाच्या पिसाची हँड पर्स शिकवणार आहे. हा का खूप सुंदर दिसते आणि बनवायला पण खूप सोपी आहे. चला तर मग आपण ना व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही हँड बॅग बनवण्यासाठी मी इथे 12 बाय 12चे 2 खणाच्या पिसाचे हे घेतलेले आहेत तुकडे आणि त्याच्या खालती अस्तर कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवून घेतलं आहे. आता एक पीस आपण बाजूला ठेवूया. हे बघा. आणि आता पहिलं काय करायचं आहे, हे जे पीस आहेत ना त्याला वरच्या बाजूने त्याच कापडाने असं म्हणजे अस्तरच्या कापडाने वरनं पायपिंग करून घ्यायची आहे बरं का. दोन्ही पिसांना पण कोणतेही एका साईडने अशी पायपिंग करून घ्यायची आहे. आता एक पीस आपण बाजूला ठेवू आणि दुसऱ्या पिसाला आहे ना 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे मी आणि तिथे ना आपण कापून घेणार आहोत. सरळ पट्टीने लाईन मारायची आणि त्या लाईनवर कापून घ्यायचं आहे. इथे ना आपल्याला चेन लावायची, पण मी आता इथे वेगळ्या पद्धतीने चेन लावलेली आहे, त्यामुळे तुम्ही नीट बघा बरं का व्हिडिओ शेवटपर्यंत. आता इथे कापले ना, आता आपण कसं आहे दोन्ही पीसला कसं पायपिंग केलं वरच्या बाजूनी, तसं ह्याला सुद्धा इथे जिथे हे ह्या बाजूने आणि त्या पट्टीला त्या बाजूने पण पायपिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही दुसरा कॉन्ट्रास्ट कलर सुद्धा पायपिंगसाठी वापरू शकता, पण मी आता हेच अस्तरचं कापड इथे पायपिंगला म्हणून वापरलेलं आहे. ठीक आहे, चला आता मग आता आपण पायपिंग करून घेऊया. बघा, आता मी अशी पायपिंग करून झालेली आहे. हा एक पीस आहे आणि हा आपण चेनीसाठी कापलेला पीस आहे. ठीक आहे, बघा त्या पीसला पण मी अशा पद्धतीने पायपिंग केलेली आहे. आता चेन कशी लावायची ते नीट बघा बरं का. बघा, तर ही चेन आहे ना अशी ठेवायची सरळ. आता ही चेन लावलेला आपल्याला दाब शिलाई वगैरे काय मारायची नाही आणि ही पायपिंग केलेली बाजू अशी वरती ठेवून तिथे आपण शिलाई मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने. आता चेन झाल्यावर बंद लावायचे. आता बंदाचं माप सांगते मी तुम्हाला. बंद घेतलेले आहेत मी 23 इंचचे. ठीक आहे, 23 बाय 1 इंचाचे 2 बंद घेतलेले आहेत मी. आता ते काय करायचं, कसं आपण पिसाचा बरोबर मधोमध भाग काढायचा आहे. म्हणजे मध्य घ्यायचं आहे आपल्याला. 12चं मध्य 6 इंच येईल आणि त्या बाजूने 3 इंचावर मार्किंग करायचे. दोन्ही बाजूने 3-3 इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत. आणि हे बंद आहे ना असे खालच्या बाजूने दुमडायचे आणि इथे ठेवून ते पायपिंग केलं आहे ना त्याच्या खालती ठेवायचं आणि चारी बाजूने असं चौकून शिवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. असे ठेवून चौकून शिवून घेणार आहोत आपण. ते पायपिंग केलं आहे ना त्याच्या खालनं शिवायचे बरं का बंद. दुसऱ्या साईडला पण अशाच ह्याच्याने बंद शिवायचे. आता बंद समोरासमोर येण्यासाठी काय करायचं, हे दोन्ही साईडने असे समोरासमोर ठेवायच्या आणि एका साईडला जसं मार्किंग केले तसं इकडे पण मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे बंद आपले समोरासमोर येतील. चला आता बंद आणि चेन आपण लावून घेऊया. आता बंद लावून झालेत माझे आणि चेन सुद्धा लावून झालेली आहे. आता आपल्याला आहे ना साईडची पट्टी बनवायची. आता साईडच्या पट्टीचं माप कसं घ्यायचं आहे, हे पायपिंग केलं आहे ना तिथून खालती मोजून घ्यायचं आहे आपल्याला. हो का, तिन्ही बाजू अशा ह्या मोजून घ्यायच्या आहेत. आता ते बघा किती येतात. 36 इंच येतं बरं का ते. म्हणजे तिन्ही बाजू मोजल्या ना की 36 इंच येतं.
आता मी 36 बाय 4.5 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे. आता पिसाचाच ते काठाचा भाग होता ना, तो पट्टी म्हणून मी वापरला आहे. बघा 36 इंच बाय 4.5 इंच. ह्याला सुद्धा आतल्या बाजूने कॅनव्हास लावून खालच्या बाजूने अस्तरने चारी बाजूने शिवून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता इथं वरच्या बाजूला आहे ना, अशी दुमड पट्टी घालून आपण शिलाई मारून घेणार आहोत दोन्ही बाजूला पण. बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घेणार आहोत. आणि ही जी पट्टी आहे ना, ती सरळ बाजूने आपण शिवायची आहे बरं का. म्हणजे प्रत्येक वेळेस आतल्या बाजूने शिलाई येते ना, तर आतल्या बाजूने शिलाई न येता सरळ बाजूने शिलाई आली पाहिजे. हो का. अशा पद्धतीने पायपिंग केली ना, त्याच्या खालून शिलाई मारून घ्यायची. हो का. अशा पद्धतीने हे तिन्ही बाजूनी शिवायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यावरतीच हा दुसरा पीस ठेवून त्याला पण शिवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने माझं शिवून झालेलं आहे. आता आपण पहिले वरची चेन लावूया. आता आपल्याला ह्याला पण कडेने पायपिंग करायचं आहे, पण वरच्या बाजूची चेन लावूया. आता वरच्या बाजूची चेन बघा कशी लावते मी. आता चेनीचे हे 2 भाग घेतलेत मी. आता हे जे पायपिंग केलं आहे ना, बघा त्या बाजूला आहे ना, अशा पद्धतीने बघा इथे अशी चेन लावून घ्यायची सरळ बाजूने. आणि ह्या साईडला पण अशाच पद्धतीने चेन लावून घेणार आहोत आपण. ठीक आहे. आणि ह्या कडेला मग पायपिंग करून घ्यायची. पहिले चेन लावायची आणि मग पायपिंग करायची. बघा आता माझी पायपिंग करून झालेली आहे मस्तपैकी. आणि चेन पण तुम्ही बघू शकता. बघा अशा पद्धतीने चेन दिसते वरची. आता आपली बॅग सरळ झाली, म्हणजे शिवून झालेली आहे. कशी झाली बॅग मग? छान झाली आहे ना. आतमध्ये जागा पण एकदम भरपूर आहे. आणि हा बाहेरचा कप्पा आहे. खूप सुरेख अशी ही बॅग आहे. बनवायला पण खूप सोपी आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते. आणि बेस पण तुम्ही बघू शकता. आणि पायपिंग केल्यामुळं खूप सुंदर दिसते. कसा वाटला व्हिडिओ मग? आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.